UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ॲक्सिसमा इंडिया पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज। महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा अंदाज। निकालानंतरचे 48 तास महायुती महाविकास आघाडी दोन्हींसाठी आव्हानाचे। बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असेल। सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलबारीची शक्यता। निकालाला 2 दिवस बाकी। खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार। आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर आव्हाडांचं मिश्किल वक्तव्य। तर आव्हाडांनी आता फ्रान्सची निवडणूक लढवावी, दरेकरांचा टोला। शिंदे जातील त्या दिशेला जाणार, शिंदेंच्या निर्णयाची आम्ही बांधील। शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान। शिंदेंनी ज्या विचारानं युती केली त्यानुसार असं काही होणार नाही। शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही। शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया। मग यात सीएम कोण हे 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सांगणार। नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडला, बहुमत सिद्ध झाल्यानंतर हायकमांड निर्णय घेतील। भावी मुख्यमंत्री पदावर नाना पटोलेंचं उत्तर। विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू। एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री, संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त। फडणवीस सीएम व्हावे तशी कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं विधान। तर निकालानंतर एकत्र बसून सीएम ठरवू, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यात निकालाआधीच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर। विकासाचा वादा अजितदादा म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी। निकालाआधी मुंबईत मविया नेत्यांची खलबत। ग्रँड हयातमधील बैठक संपल्यानंतर नेते मातोश्रीवर। ठाकरेंच्या भेटीनंतर जयंत पाटील, थोरात, सतेज पाटील पवारांच्या भेटीला। लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता। राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ। मराठवाडा, विदर्भासह राज्यात भाजपच्या आशा पल्लवी। भाजपला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील। महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूने, बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार। 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू, संजय राऊतांचा दावा। संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होटचा इम्तियाज जलील यांचा आरोप। मतांसाठी भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले। पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत जलील यांचा दावा। सोलापुरात काँग्रेसनं ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक। प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा शरद कोळींचा इशारा। दोन्ही पक्षांचे एकमेकांविरोधात आंदोलन। 2014 मधील एका खटल्यात अजित पवारांना बारामती कोर्टाकडून समान उमेदवाराला मतदान न केल्यास गावचं पाणी बंद करण्याची धमकी दिल्याचा याचिकाकर्ते सुरेश खोपडेंचा आरोप। मालवण पुतळा दुर्घटनेमधील आरोपी चेतन पाटीलला जामीन। 25,000च्या जात मुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।